अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये गुलाबी रंगाचीच हवा, बस आणि इतर गाड्याही गुलाबी रंगामध्ये रंगल्या। दिंडोरीमधून यात्रेला सुरुवात। जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवारांचा गुलाबी बसमधून प्रवास, योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणार। दररोज 2 मतदारसंघात जाणार अजित पवारांची माहिती। प्रत्येक पक्षाला सिटिंग जागा दिल्या जातील, तिन्ही पक्षांची जागा बदलांची मानसिकता, अजित पवारांची प्रतिक्रिया। नरहरी झिरवाळांचे पुत्र गोकुळ झिरवाळ शरद पवारांसोबतच जनसन्मान यात्रेमध्ये उपस्थित नसणार। गोकुळ झिरवाळ तुतारीवर लढण्यास ठाम। उद्धव ठाकरे अरविंद केजरीवालांच्या घरी दाखल, उद्धव ठाकरेंची उपराष्ट्रपतींसोबतही तासभर चर्चा। मुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींना भेटण्याची शक्यता, महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार। शरद पवार गटाची उद्यापासून शिवस्वराज्य यात्रा, पहिल्या टप्प्यामधील 10 दिवसांमध्ये 60 जिल्ह्यात प्रचार करणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नांदेडमध्ये हुजूर साहेब गुरुद्वाराला माथा टेकला। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। उद्धव ठाकरेंबद्दल मला सहानुभूती, दिल्लीमध्ये अपॉइंटमेंट घेऊन त्यांना मुख्यमंत्री पदासाठी याचना करावी लागते, सुधीर मुनगंटीवारांचा टोला। कुणाला अडवू नका, विनाकारण कुणाला किंमत देऊ नका, ज्या दिवशी मराठा ठरवेल त्या दिवशी सर्वांकडून उत्तरं घेणार, राज ठाकरेंना होणाऱ्या विरोधावर जरांगेंचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या मोर्चा काढणारच, मोर्चानंतर पुढची भूमिका घेऊ, आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला तर स्फोट होईल, बच्चू कडूंचा इशारा। मुख्यमंत्री करू असं सांगितलं असतं तर पूर्ण पक्षच आणला असता, अजित पवारांचं विधान, तर माझा आणि दादांचा रेकॉर्ड कोणीच तोडू शकत नाही, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। पूर्ण पक्षासोबत घेण्याची अजितदादांकडे शक्ती, यावेळेला अजित पवार मुख्यमंत्री बनतील, महायुतीमध्ये आम्हाला 90 जागा मिळाव्यात, धर्मराव बाबात्राम यांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेला पैसे, पण जमिनीच्या मोबदल्यासाठी पैसे नाहीत का? पुण्यातील विवादित जमिनीबाबतच्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्र सरकारची सुप्रीम कोर्टाकडून कानउघडणी। मध्यरात्री गोपनीयता बाळगत पुणे पोलिसांकडून पोर्शे कार अपघाताचा सीन रिक्रिएट, अल्पवयीन आरोपीलाही घटनास्थळी आणण्यात आलं। बांगलादेशात आज अंतरिम सरकार स्थापन होणार, मोहम्मद युनिस यांचा रात्री 8 वाजता शपथविधी, तर बांगलादेशमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेबाबत शिंदेंची परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा। आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, रेपो रेट 6.50% कायम असेल।